आज आपण या ओढणीपासून पार्टीवेअर बॅग करणार आहोत। ह्या बंदला आपण वेणी घातलेली आहे आणि हे आपण रणत पानांचे लावले, खूप सुंदर दिसत आहे। ह्याच्यात मी एक चेनचा कप्पा केला आहे, जिथे आपण पैसे ठेवू शकतो, वस्तू ठेवू शकतो। आणि हा ओपन कप्पा केला आहे, म्हणजे आपल्याला कधी काय गडबडीत काय ठेवायचं असेल तर आपण लगेच ठेवू शकतो। एवढा मोठी जागा आत आहे। हा एवढा सुंदर झालेला आहे बघा। बेस पण खूप मोठा झालेला आहे, याचा मोठा भाग झालेला आहे पूर्ण। तुम्हाला पार्टीसाठी, कुठल्याही कार्यक्रमासाठी, फंक्शनसाठी हा खूप सुंदर दिसेल, असा तुम्ही घालून जाऊ शकता। त्याला लागणारं साहित्य हे मी एक छोटासा तुकडा त्याचा काढून घेतलेला आहे आणि त्याला अस्तर, आत रबर शीट आणि वरती ओढणीचं कापड लावून जोडून घेतलेलं आहे। 12 इंच बाय 17 इंचाचा मी हा तुकडा घेतलेला आहे आणि त्याला उभ्या आणि आडव्या टिपा मारून घेतलेल्या आहेत। त्यावर आपल्याला 2 चेन लागणार आहेत, एक आपण वरच्या बाजूला लावणार आहोत, एक आतल्या बाजूला कप्प्याला लावणार आहोत। त्यासाठी मला 2 लाइनिंगचे तुकडे लागणार आहेत। लाइनिंगच्या तुकड्याची साईज सांगते, 6.5 असे 12 इंचाचे 2 तुकडे घेतलेले आहेत। 2.5 इंचाची 3 पट्टी घेतलेली आहे। तुम्हाला बंद जेवढा मोठा हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता। आता ह्याला मी दुमडून असे टीप मारून घेते शेवटपर्यंत। अशी पूर्ण टीप मारून घेतली आहे। त्याच्यामध्ये हे मी मोठी सेफ्टी पिन घालतीये आणि त्याच्यामध्ये हे असं उलट घालून ह्यातनं बाहेर काढतीये। असे माझे 3 बंद झालेले आहेत। तुम्हाला किती मोठे हवे त्याप्रमाणे तुम्ही बंद करू शकता आणि किती जाडीचे हवे तसे तुम्ही पाइपिंग करू शकता, लहान मोठे करू शकता। मला ह्याचा बंद करायचा त्यामुळे मी हे मोठं घेतलेलं आहे। तुम्ही हवं असेल तर कुठेही एका मोळ्याला किंवा एका ह्याला बांधून घेऊन वेणी घालू शकता, अशी वेणी तयार होईल। तुम्हाला टाईट हवं असेल तर टाईट घालू शकता किंवा लूज सोडू शकता। ही वेणी घालून झाली आहे माझी। 12 इंचाचं तयार केलेलं आहे आणि कडेला वेणी घातली नाही, कारण मला जेव्हा जोडता येईल तेव्हा तिथं मला जाड येऊ नये, घट्ट होऊ नये म्हणून तिथं मी जरासं लूज भाग ठेवलेला आहे। मला एक वेणी घालण्यासाठी कमीत कमी 35 इंचाची पट्टी लागलेली आहे। 35 इंचामध्ये तुम्ही 12 इंचाचा बंद हा तयार करू शकता। किती छान सुंदर वेणी झाली आहे बघा। मी एकदा आणि 2दा फोल्ड करून टीप मारून घेते। टीप मारून झालेली आहे। आता आपण हे जे आहे त्याला उलट बाजूला 1 ते 1.5 इंच अंतर सोडून तिन्ही बाजूला टीप मारून घेऊया। हा असा ओपन पॉकेट तयार झालेला आहे। आता आपण इकडच्या बाजूला एक पाकिट तयार करणार आहोत। माझ्याकडे दुसरं लाइनिंगचं कापड आहे, त्याचे मी त्याला 2 इंचावर रेग मारून घेते आणि तो भाग कट करून घेते। असे 2 भाग झालेले, त्याच्यावर आपण हे चेन ठेवणार आहोत। चेन ही मी उलटी ठेवतीये आणि त्याच्यावर अशी टीप मारून घेतीये। टीप मारून झाली आहे। आता ह्याच्यावर हे कापड पूर्ण दुमडून ह्याच्यावर प्रेस टीप मारून घेतीये। ह्या कापडाला कसं चेन आणि जोडलंय आणि प्रेस टीप मारली आहे, तशीच आपण ह्या कापडावर ही चेन उलटी ठेवून टीप मारून प्रेस टीप मारून घ्या। ह्या कापडाला ही चेन लावून प्रेस टीप मारून झालेली आहे। आता ह्याच्यावर आपण हे असं ठेवून चारी बाजूला टीप मारून घ्यायची आहे। आपण जेव्हा ह्याच्यावर लावणार आहे तेव्हा इथून टीप मारायची आहे आणि इथं जेव्हा दुमडतो तेव्हा अशी छोटीशी दुमड घेऊन टीप मारून घ्यायची। ह्या चारी बाजूला टीप मारून झाली आहे। छोटासा कप्पा आपला तयार झाला। आपण ह्यात छोटे वस्तू ठेवू शकतो, पैसे ठेवू शकतो। आपण आता बॅगेला बंद लावूया। इथे 12च्या निम्मे 6 घ्यायचा, इकडे 2 इंच आणि इकडे 2 इंच असे ठेवून टीप मारून घ्यायची आहे। तसंच ह्या बाजूला सुद्धा मापे टाकून, ह्या बाजू सुद्धा मापे टाकून टीप मारून घ्या। दोन्ही बाजूला बंद जोडून झालं आहे। आता आपण ह्याच्यावर ही कापडाची पट्टी ठेवूया आणि अशी टीप मारून घेऊया। अशी टीप मारून झाली आहे। आता आपण हे उलट बाजूला एकदा दुमडून टीप मारून घेऊया। आता किती बंद सुंदर दिसतोय बघा। इथं मी असं हे पाइपिंग करून घेतलं आहे
त्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा पायपिंग करून घ्या। ह्या बाजूला सुद्धा हे कापड ठेवून टीप मारून घेऊन दोन्ही बाजूला पायपिंग करून झालं आहे। इथे आत एक कप्पा आणि हा ओपन कप्पा असे 2 कप्पे झाले आहेत। ह्याला एक चेन लावायचे, चेन अशी ठेवून त्याच्यावर ही अशी टीप मारायची। ही अशी टीप झाली आहे। मी इथे 2 रनर घातलेले आहेत, तुम्ही एकही रनर घालू शकता। आता हे काढून घेऊया। आता हे दुसऱ्या बाजूला ठेवून टीप मारून घ्या। दोन्ही बाजूला चेन लावून झाली आहे। एक्स्ट्रा चेन कट करतेय। आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालूया। मी दोन्ही रनर घालून हे उलट करून घेतलं आहे। इथून 1.5 इंच आणि इथून 1.5 इंच, 1.5 बाय 1.5 इंचाचा बॉक्स तयार करून घेते। इथे तसंच करते। असा बॉक्स तयार करून घेते आणि तो कट करते। असा हा भाग कट करून घेतला आहे। आता आपण पहिल्यांदा असं जोडून घेऊया। मी जुन्या साडी ओढणीपासून बॅग शिवते, त्यामुळे असे धागे निघतात। हे धागे मग हे धागे निघू नयेत म्हणून आपण काय करायचं, ह्याला 1 ते 1.5 इंच कापड वरती जास्त ठेवायचं आणि अशी टीप मारून घ्यायची। अशी टीप मारून झाली आहे माझी। आता तर हे असं उलट करून एकदा ह्याला एकदा दुमडून परत एकदा अशी असं दुमडून अशी टीप मारून घ्यायची। इथे टीप मारून झाली आहे, पायपिंग झाले, खूप छान झाले। तुम्ही इकडे बघू शकता आणि आता इकडे बघू शकता, किती सुंदर दिसत आहे। तशाच पद्धतीने आपण इथे सुद्धा करणार आहोत। ह्या बाजूला असं दुमडून घेऊ, अशी टीप मारून अशी पायपिंग लावून घ्यायची आहे। तसंच ह्या बाजूला आणि ह्या बाजूला सुद्धा करायचं आहे। आता आपण पायपिंग केल्यावर किती सुंदर दिसतंय बघा, कुठेही धागा निघत नाहीये, व्यवस्थित झालेलं आहे सगळं, खूप छान गोट झालेला आहे। आता आपल्याला इथे आत एक कप्पा झालेला आहे आणि हा ओपन कप्पा झाला आहे। आता आपण सरळ करून बघूया। ह्याची कोपरे नीट काढून घ्या। ह्या किती सुंदर बॅग आहे बघा ही। ह्या बंदला आपण वेणी घातलेली आहे आणि हे आपण रनर पानांचे लावले आहे, खूप सुंदर दिसत आहे। ह्याच्यात मी एक चेनचा कप्पा केला आहे, जिथे आपण पैसे ठेवू शकतो, वस्तू ठेवू शकतो। आणि हा ओपन कप्पा केला आहे, म्हणजे आपल्याला कधी काय गडबडीत काय ठेवायचं असेल तर आपण लगेच ठेवू शकतो। एवढा मोठी जागा आत आहे। हा एवढा सुंदर झालेला आहे बघा। बेस पण खूप मोठा झालेला आहे, ह्याचा मोठा भाग झालेला आहे पूर्ण। तुम्हाला पार्टीसाठी, कुठल्याही कार्यक्रमासाठी, फंक्शनसाठी हा खूप सुंदर दिसेल। असा तुम्ही घालून जाऊ शकता। तुम्हाला बॅग माझा कसा वाटला ते नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला तुमच्यासाठी बॅग शिवून हवे असेल तर मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, ती नक्की पहा आणि मला मेसेज करा।